नमस्कार, मी सुजाता। काही महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाबाबत मी दम है तो प्रश्नांची उत्तरे द्या हा एक व्हिडिओ यूट्यूबवर पब्लिश केला होता। भरघोस प्रतिसाद मिळाला त्याला। त्याच्यातल्या बहुसंख्य कमेंट्स अशा होत्या की सर्वसामान्य लोकांच्या मनातले प्रश्न तुम्ही विचारलेत, पण अशा वेळेला विचार येतो की आपल्याला पुढे येऊन हे प्रश्न विचारायची काय गरज आहे। कारण असं आहे की पत्रकार आपल्या मनातले जे प्रश्न येतात, जनतेच्या मनात सुद्धा जे प्रश्न येतात ना, ते सुद्धा पत्रकार आजकाल विचारत नाही। त्यामुळे हा संवाद कट्टा सुरू करायची जनतेवर वेळ येते। आता गेला 5 वर्षाचा आढावा घेतला, कारण आढावा घेण्याची गरज अशी आहे की 2024 आलंय आता, त्यामुळे नजीकच्या काळात महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत। त्यावेळेला जेव्हा आपण 5 वर्षाचा मागे आढावा घेतो तेव्हा काहीच दिसत नाही, अंधार दिसतो मागे। फक्त आरोप प्रत्यारोपाच्या फैरी, फक्त राजकारण, आंदोलन, जाळपोळ, गलिच्छ भाषा, शिवराळ भाषा, आणि या सर्वांवर कडी करणारा कोणी म्हणते की हा सांस्कृतिक महाराष्ट्र आहे। सांस्कृतिक या शब्दाची व्याख्या काय आहे नेत्यांची नक्की हेच कळत नसं झालंय। जी गलिच्छ भाषा आंदोलन करते किंवा नेते जे समोर येऊन टीव्ही समोर वापरतायत ना, ती ऐकण्याच्या सुद्धा लायकीची नसते, उच्चारण्याच्या तर सोडूनच द्या। मग ही भाषा बोलून कुठला सांस्कृतिकपणा तुम्ही दाखवताय? किंवा या आरोप प्रत्यारोपातनं काय राजकारणात तुम्हाला किती फायदा झालाय आणि जनतेला, एका राज्याला किती फायदा झालाय हा सुद्धा प्रश्न येतोच की मनात। 2019 मध्ये जेव्हा निवडणूक पूर्व युती मोडून शिवसेनेने गद्दारी केली, जनतेच्या दृष्टीने तुम्हीच गद्दार आहात, यात तर काही वाद नाही। आम्हाला तुमच्या अंतर्गत राजकारणाशी काही देणं घेणं नाही। सर्वसामान्य माणूस जेव्हा युती म्हणून तुम्हाला मतदान करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही नाकारलेल्या पक्षांना जर का घेऊन सरकार स्थापन करत असाल तर जनतेच्या दृष्टीने ती गद्दारीच आहे। पण मग त्यावेळेला नाण्याची दुसरी बाजू म्हणून हा प्रश्न मनात येतो की जे 5 वर्ष तुमचं आकांड तांडव चाललंय की फोडाफोडीचं राजकारण केलं फडणवीसांनी, हो केलं। तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्यावर त्यांनी काही गीता वाचायची होय तुमच्यासमोर? मग जेव्हा नाण्याची दुसरी बाजू मी म्हणते तेव्हा दुसरी बाजू ही पण असू शकते की हीच गद्दारी जर का भाजपने तुमच्या बाबतीत केली असते तर तुम्ही काय केलं असतं? वास्तविक हा प्रश्न कुठल्या तरी पत्रकाराकडनं मला अपेक्षित होता की इतके वेळेला तुम्ही जाताना रोज सकाळी उठून वेगवेगळ्या नेत्यांच्याकडे जाता मुलाखती घ्यायला, मग त्यावेळेला हा प्रश्न तुमच्या मनात कसं काय आला नाही की जे शिवसेनेने भाजपच्या बाबतीत केलं तेच भाजपने गद्दारी केली असती आणि निवडणूक पूर्व युती करून निकालानंतर जर का शिवसेनेला डीच केलं असतं आणि भलत्याच पक्षाची संधान बांधून जर का सरकार स्थापन केलं असतं तर शिवसेनेने काय केलं असतं? गप्प बसले असते? नाही, काही ना काहीतरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय म्हणल्यावर तुम्ही काही ना काहीतरी ॲक्शन घेतलीच असती। तीच फडणवीसांनी घेतली, त्यांना जी योग्य वाटली ती त्यांनी घेतली। तोच शिवसेनेचा एक मोठा गट जेव्हा पक्षातून बाहेर पडून भाजपला जाऊन मिळाला त्याला तुम्ही गद्दार आणि खोके म्हणून 5 वर्ष झालं हिणवताय। गद्दार जनतेचे पहिले तर तुम्ही आहात। तुमचे अंतर्गत काय वादाविवाद आहेत आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही। पण मग तेव्हा जेव्हा तुम्ही त्यांना गद्दार म्हणताय तेव्हा तसं बघायला गेलं तर निवडणूक पूर्व युती तर भाजपबरोबरच होती की तुमची, मग त्यांना गद्दार म्हणण्यात काय अर्थ आहे? हा एक प्रश्न येतो। म्हणजे पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की भाजपने जर का असाच खंजीर खुपसला असता तर शिवसेनेने काय केलं असतं? दुसरा प्रश्न हा मनात येतो की जेव्हा तुम्ही एकनाथजी शिंदे आणि त्यांच्याबरोबर जो गट बाहेर पडला त्यांना कंटिन्युअसली गद्दार आणि खोक्यांच्या नावाने हिणवताय, तेव्हा नाण्याची दुसरी बाजू ही येते की मग भाजपला दगा देण्यासाठी तुम्हाला कोणी काय ऑफर दिली होती का? किंवा मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही कोणाला काय ऑफर दिली होती का? कारण खोके जर का तुम्ही खोके घेऊन तुम्ही बाहेर पडला असाल म्हणता तर तुमचा सुद्धा काहीतरी फायदा झाल्याशिवाय तुम्ही असं दगा देणार नाही ना। तुम्हाला मुख्यमंत्री पद हवं होतं म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षांबरोबर संधान बांधलं। अहो पण जे पवार साहेब मुळात ज्यांचं राजकारण महाराष्ट्र इतकी वर्ष बघतोय त्यांना एखाद्या व्यक्तीचं मत पटलं तरी नुसतं म्हणायला सुद्धा ते पटकन प्रतिसाद देत नाहीत। तिथं अशी मुख्यमंत्री पदाची माळ त्यांनी अशीच तुमच्या गळ्यात मारली
याच्यावर जनतेने कसा काय विश्वास ठेवायचा? पण जनतेपुढे आता प्रश्न असा आहे की असहाय्यपणे हे गलिच्छ राजकारण फक्त बघत बसायला लागतंय. ही आमची असहाय्यता आहे. याला कारण आहे की जनतेच्याच मध्ये कुठे ना कुठेतरी लूपहोल्स आहेत की आम्ही परत परत त्याच नेत्यांना निवडून देतोय. आत्ता जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला होता तेव्हा पहिला प्रश्न मी आरक्षणाच्या व्हिडिओमध्ये तोच विचारला होता. गेली 40 वर्ष मराठा मुख्यमंत्री आहेत, मग त्यांनी तुम्हाला आरक्षण का नाही दिलं? मग तेव्हा नाण्याची दुसरी बाजू मला त्या जनतेला विचारावीशी वाटते की अरे बापरे, तुम्हाला जर का एवढं कळत होतं की मराठा मुख्यमंत्री असून सुद्धा तो आपल्याला मदत करत नाही आहे, मग तुम्ही परत परत त्याच पक्षाच्या गळ्यात विजयाची माळ कशाला घालत होतात बाबा? तुमचं त्याच्यात कुठं चुकलं आहे असं वाटत नाही का? 40 वर्ष तुम्ही तीच चूक करताय, असं कसं? कुठेतरी आपण परिवर्तन घडवून आणणं गरजेचं आहे असं नाही वाटलं का तुम्हाला? हे प्रश्न पत्रकार कधीच विचारत नाहीत. आणि पत्रकारांना फक्त TRP हवी. सकाळी जायचं कुठे, एखाद्या नेत्याच्या 4 शिव्या घ्यायच्या आणि दुसरीकडे जाऊन त्या दुसऱ्याला ऐकवायच्या. दिवसभर पोस्टमनचं काम करत फिरत असतात. आपलं कुठेतरी अभ्यासपूर्ण एखादा विचार मांडला आहे, एखादा मुद्दा मांडला आहे, एखादी योजना मांडली आहे, असं कुठे दिसतच नाही. इतकी प्रचंड निगेटिव्हिटी तुम्ही पसरवत चाललाय ना समाजामध्ये की ज्यामुळे सामान्य माणसाला आजकाल एक उद्विग्नता आल्यासारखं झालं आहे. आणि मग कुठून तरी तो रोष कुठल्या तरी रूपाने बाहेर पडेल का काय याची भीती वाटते. त्यामुळे हे प्रश्न समोर आता निवडणुका आलेत म्हणून हे विचारणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न हा की जे शिवसेनेने भाजपच्या बाबतीत केलं ते भाजपने केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? खोक्यांच्या बाबतीत जेव्हा तुम्ही आरोप करता त्याचे कुठलेही पुरावे देत नाही, म्हणजे उगीचच यमक जुळवायचं म्हणून बोलणं याला काही अर्थ नाही. मग जर का विना पुरावेत जर का आरोप करायचे असेल किंवा काही प्रश्न मनात जे आम्ही तर आरोप म्हणतच नाही, आम्हाला प्रश्न पडतात हे मनात, मी तर आरोप म्हणणारच नाही. याला मी आरोप नाही करू शकत तुमच्यावर, कारण माझ्याकडे मी पुरावे नसल्याशिवाय आरोप करत नाही कधी. पण मग हा प्रश्न मनात येतोच की तुम्हाला भाजपला दगा देण्यासाठी पण काहीतरी मिळालेलं असू शकतं. मग हे प्रश्न ना भाजपच्या नेत्यांनी आजतागत तुम्हाला कधी विचारलेले मी आढळलं ना कोणी पत्रकारांनी. म्हणून आज सामान्य जनता म्हणून 5 वर्षांनी का विना जे मनातले प्रश्न आहेत ते मी तुम्हाला विचारते. कारण हे जे जनता आहे, उद्योजक आहे, आत्ता सध्या भारतात विचार करायला गेलं तर महाराष्ट्राचा आपण पहिला विचार करू. बेरोजगारीचं इतकं मोठं प्रचंड मोठं संकट राज्याच्या समोर असताना हे जे काय गलिच्छ राजकारण चालू आहे ना, आपापसातल्या लाथाळ्या ज्या तुमच्या संपतच नाही आहेत, त्याच्यावर एकच उपाय आहे, उद्योजक या राज्यात येणं. पण त्याच्यासाठी वातावरण तुम्ही देताय कुठे? मराठा आंदोलक तिथे त्यांची शिवीगाळ चालू आहे, एक मोठा समाज तिथं ढवळून निघालेला आहे. 40 वर्षात त्यांच्या प्रॉब्लेमकडे लक्ष दिलेलं नसेल त्यांच्याच जातीच्या लोकांनी. खरं तर हे जातीपातीचं राजकारणच आता बंद करा कृपा करून. कारण आपल्या देशात आपल्याकडे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. चांगली जमीन आहे, तंत्रज्ञ आहेत, लेबर आहे, पाणी आहे, शेती करायला शेती आहे, असंख्य गोष्टी असून सुद्धा आपण मागे का आहोत हा प्रश्न सुद्धा आपण स्वतःला विचारू शकत नाही. ज्या जाती धर्माच्या राजकारणामध्ये 75 वर्ष आपण अडकून पडलोय त्याच्यातल्या बेड्या तुम्हाला थोड्यावेळच वाटत नाही आहेत का जनतेला? किती दिवस तुम्ही म्हणजे याच्यावरच्या कमेंटसुद्धा मी ज्या बघते ना हास्यास्पद असतात. एखादी व्यक्ती जर का चांगली कुठली तरी गोष्ट सांगत असेल तर ती व्यक्तीची जात पहिली बघितली जात असेल तर ते राज्य तो देश कधीही प्रगती करू शकणार नाही. तुम्हाला प्रगती हवी असेल तर आधी हे जाती धर्माच्या बेड्या तोडायला लागणार आहेत आपल्याला. आणि जातीचं राजकारण करूनच या राजकारण्यांनी इतके वर्ष आपल्यावर राज्य केले आणि ते करू शकले, कारण आपण त्याच्यात मागे 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 जात गेलो. कुठेतरी ही जनतेची सुद्धा चूक आहे. आता ही 5 वर्ष तर आपण अंतर्गत लाथाळ्यांनी वाया घालवली. पुढची 5 वर्ष आता नवीन एक विषय निघालेला आहे, धारावीचं पुनर्वसन. मग कंत्राट कुणाला, त्याच्या मागचा अर्थकारण, त्याच्या मागचा विरोध हे न कळण्या इतपत जनता मूर्ख नाही राहिलेली हो. पण जनतेचं रोजचं जीवनच इतकं जिकिरीचं झालं आहे ना की या गोष्टींकडे कधी आणि कधी
काय व्यक्त व्हायचं हेच समजेन असं झालं आता, कारण तुमचं राजकारण संपतच नाही आहे. इतके वर्ष जर का शिवसेनेच्या हातात मुंबई होती तर धारावी इतकी हातपाय पसरून वाढू कशी काय दिली तुम्ही, हा प्रश्न आमच्या मनात येतो शेवटी. आणि हा फक्त शिवसेनेसाठी प्रश्न नाही, हा प्रत्येक राज्याच्या, या राज्याच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांचा या हातपाय पसरण्याच्या धारावीच्या प्रश्नावर एकमत आहे, यात वादच नाही. सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे त्याला. मध्यंतरी राज ठाकरे याच मुद्द्यावर बोलताना म्हणाले की त्या एरियाचा आता जर का तुम्ही रेट बघितलात तर मग तुम्हाला त्याच्या मागचं राजकारण कळेल. मग इतके दिवस काय तो रेट वाढेल याची वाट बघत बसले होते का सगळे राजकीय नेते? म्हणून ती इतकी वाढू दिली तुम्ही का त्याच्यावर तुमचं मतदान होत होतं म्हणून तुम्ही तो स्वार्थ साधला? ती जमीन कुणाच्या मालकीची आहे? आणि आता त्या पुनर्वसनाच्या दृष्टीने परत तुमचं राजकारण सुरू झालं. म्हणजे जनतेपुढचे प्रश्न ते सोडवणारात का नाही कधी? ज्या गोष्टीसाठी जनता तुम्हाला निवडून कुठल्या सभागृहात पाठवते तिथं किती आणि कुठले प्रश्न तुम्ही मांडताय याचं जर का उत्तर तुम्हाला द्यायचं झालं तर तुम्हाला देता येईल की या 5 वर्षात मी जनतेचा हा प्रश्न सभागृहात मांडलेले आहेत, या योजना त्याला मंजुरी मी मिळवलेली आहे की याचा हा अभ्यास केला असेल तर तो सुदैवाने जनतेसमोर आणण्याचे तरी कष्ट करा, कारण आमच्यासमोर तुमच्या लाथाळ्यांव्यतिरिक्त दुसरं काही पण येत नाही आहे. 5 वर्षाच्या काळात भारतातल्या एका उद्योजकाच्या घराबाहेर स्फोटकं ठेवली जातात, जिलेटिनच्या कांड्या ठेवतो एक एसआय, आणि परत इथे नेते ओरडत आहेत की उद्योजक महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. किती मोठा विरोधाभास आहे हा. म्हणजे आपण काय बोलतोय? एक कुठला एसआय त्याची बाजू मुख्यमंत्री सभागृहात घेत आहे आणि हे विधान करतात की सचिन वाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का? म्हणजे ओसामा बिन लादेन हे काय गुन्हेगारीचं परिमाण आहे का काय तुमच्यासाठी? की तिथपर्यंत शिशुपालाचे सगळे अपराध माफ आहेत बरं का, तिथपर्यंत तो नाही गेला ना मग तो निर्दोषच आहे, असं काय दाखवायचा तुमचा प्रयत्न आहे का? नंतर त्याच एसआयनी हे असलं कांड करून ठेवलं जिलेटिनच्या कांड्यांचं. लक्षात येतं आहे का की मुंबई पोलिसांची या सगळ्या प्रकरणात किती प्रचंड बदनामी झालेली आहे ती? अर्णब गोस्वामीला न्यायला तुम्हाला 40 लोक लागतात, ते पण सचिन वाझेसारखा एक एसआय जो मुळातच निलंबित होता त्याला तुम्ही परत घेतला आणि त्याला AK-47 घेऊन अर्णबला अटक करायला तुम्ही पाठवताय. तुम्हाला काय वाटतं मुंबई पोलिसांची ताकद दाखवता तो तर तुम्ही ते काय शक्ती संघर्ष होता का काय तिथे? एका माणसाला अटक करायला जो स्वतः एक पत्रकार आहे, एका न्यूज चॅनलचा मालक आहे, त्याला आणायला तुम्हाला 40 लोक लागतात. आणि ही मुंबई पोलिसांची प्रतिमा तुम्ही डोळ्यासमोर आणताय लोकांच्या. तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय ते, किंवा जे काय करताय ते कुठल्या उद्देशाने काय करतायत आणि जगासमोर काय चित्र येते? बाहेरच्या देशात जो उद्योजक बसलेला आहे तो हे सगळे प्रकार बघून राज्यात येणार आहे का आपल्या? एक मोठा समाज, मराठा समाज आंदोलनासाठी झगडतोय, तिथे गलिच्छ शिव्याशाप चालू आहेत, प्रचंड ढवळाढवळ चालू आहे राजकारण्यांची त्या प्रसंगामध्ये. प्रत्येका नुसत्या आरोपाच्या फैरी झडत आहेत. एक समाज ढवळून निघालाय पूर्णपणे. वातावरण जिथं सुरक्षित नाही तिथं उद्योजक येणार आहेत का? गद्दार खोके म्हणून या राज्यातले नेते हे असे गद्दार आहेत आणि पैसे भ्रष्टाचारी आहेत हे तुम्हीच बोंबलून अख्ख्या देशाला सांगताय आणि म्हणतायत उद्योजक इथे येत नाही आहेत. कसे येतील? तुम्ही एक चांगलं चित्र देशाचं, एका प्रगत राज्याचं तुम्ही चांगलं चित्र समाजासमोर ठेवू शकत नसाल तर कुठला उद्योजक इथे येईल? कुठला नेता आज विचारपूर्वक काहीतरी भाषण करतोय? कोण तुम्हाला असली भाषणं नेऊन देतं? आम्हाला ते हे खरं कळायला पाहिजे. एकमेकांना शिव्याशाप देण्याशिवाय त्या भाषणांमध्ये काहीच नसतं. म्हणजे आता असं झालं ना, काही नेते समजा TV वर आले की त्यांनी तोंड उघडण्याच्या आताच आम्हाला कळतं की हे आता काय बोलणार आहेत, कारण त्या ठराविक 4 गोष्टींच्या पलीकडे त्यांची विचारशक्तीच जात नाही आहे. महाराष्ट्र राज्याची प्रगती कुठं होईल? एखादा प्रगतिशील प्रोजेक्ट आणताय तुम्ही का चांगला विचार देताय?
येणारी जी पिढी आहे, जी आता टीनएजर्स आहेत, त्यांच्यासमोर आपण कसलं आणि काय उदाहरण तुम्ही डोळ्यासमोर उभं करताय? शिव्या छापांचं, आणि त्याला तुम्ही सांस्कृतिक म्हणताय? हा सांस्कृतिक महाराष्ट्र आहे? शिवाजी महाराजांच्या पायापाशी बसून आंदोलन करते, वाटेल त्या शिव्या देत आहेत आणि त्याला तुम्ही सांस्कृतिक म्हणतात, आणि वर परत आम्हाला आमच्यावर शिवबांचे आणि जिजाऊंचे संस्कार आहे असं म्हणायला पण मागे पुढे बघत नाही. कुठलं चित्र महाराष्ट्राचं तुम्ही डोळ्यासमोर आणताय? यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे की दम है तो या प्रश्नाची आता उत्तरं द्यायची आहेत की या 5 वर्षात लोकसभेसाठी असू दे किंवा कुठलेही खासदार, राज्यसभा, लोकसभा, कुठल्याही सभागृहातला असू दे, विधानसभा, विधान परिषदेवरचे कुठलेही आमदार असू दे, 5 वर्षात जनतेसाठी कुठलं तुम्ही काम केले, कुठला प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला आहे किंवा कुठला प्रोजेक्ट तुम्ही या राज्यात आणला आहे, याचा लेखाजोखा आता जनतेसमोर मांडायला हवा आहे. आणि जनतेने पण त्याची मागणी करणं गरजेचं आहे, कारण या 5 वर्षात कुठला ना कुठला तरी पक्ष राज्यात सरकारमध्ये होताच. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरं देणं यांना बंधनकारक आहेत. फक्त आपली चूक आहे की आपण त्यांना ते विचारत नाही, आणि म्हणूनच ही आजची परिस्थिती निर्माण झाली. सगळी धारावीचं पुनर्वसन, त्याच्या मागचं अर्थकारण, हे जे काही चालले त्याच्यात पुढची 5 वर्ष तुम्हाला वाया घालवायचेत का? तसं असेल तर मग या राज्याच्या प्रगतीबद्दल आपण बोलायलाच नको. मध्यंतरी एक हास्यास्पद बातमी ऐकली. कोर्ट म्हणालं की कर देतोय म्हणजे सुविधा द्या, ही मागणी चुकीची आहे. बरं बाबा, असेल चुकीची, आम्ही तर कुठल्याच या देशात कुठलीच अपेक्षा करत नाही. मग ही मागणी जर का तुम्हाला चुकीची वाटत असेल तर कमवता तर कर पण द्या. इथं पण निदान कोर्टाने हस्तक्षेप करू नये ना. वन साइडेड बोलतायत असं नाही वाटत आहे का? कष्टकरी ज्या महिला आहेत त्यांना जसं एक रोजगाराचं साधन गरजेचं असतं, तसं ज्या सक्षम महिला आहेत त्यांना चांगले रस्ते तरी द्या हो तुम्ही. फार मोठ्या अपेक्षा नाही आहेत आपल्या देशातल्या जनतेच्या, पण छोट्या अपेक्षासुद्धा पूर्ण होताना दिसत नाहीत ना, त्यावेळेला ही उद्विग्नता वाढत चालली. टॅक्स द्यायला कुणाचीच ना नसते, पण त्याच्या बदल्यात कुठेतरी राज्यात प्रगती तर दिसू दे, ही अपेक्षा करणं चुकीचं आहे असं वाटतं तुम्हाला? कोर्टाला सुद्धा. मग कुठला या राज्यातला नागरिक तळमळीने आपल्या राज्यासाठी काहीतरी करायला जाईल? ही नाण्याची दुसरी बाजू असू शकते असं नाही वाटत का तुम्हाला? म्हणून मी नेहमी म्हणते, प्रत्येक प्रश्नाला नाण्याच्या 2 बाजू असतात. त्या 2 बाजूच आज मला तुमच्यासमोर मांडायच्या होत्या. म्हणूनच हा व्हिडिओचा प्रपंच होता की 5 वर्षात हे प्रश्न कुठल्या पत्रकारांनी समोर आणले नाहीत, नेत्यांनी पण विचारले नाहीत. म्हणूनच ते प्रश्न परत मी तुम्हाला विचारते. जी गद्दारी शिवसेनेने भाजपच्या बाबतीत केली, तीच नाण्याची दुसरी बाजू म्हणजे भाजपने तुमच्या बाबतीत केली असती तर तुम्ही फोडाफोडीचं राजकारण केलं नसतं किंवा तसं दुसरी कुठली तरी ॲक्शन घेतली असती. तुम्ही सुद्धा मनसेचे नगरसेवक फोडून स्वतःच्या पक्षात घेतलेच की. मग त्याला काय तुम्ही गोंडस नाव देणार आहे? शेवटी हे राजकारण आहे. तुम्ही त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी पलटवार केला, हे राजकारण तिथंच थांबणं गरजेचं होतं दोन्ही पक्षांसाठी. मी म्हणते त्यावेळेला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा फार जेरीस आणलं होतं फडणवीसांनी तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून. इतके प्रश्न विचारत होते. मग ते जेरीस तुम्ही जर का त्यांना महायुतीचं सरकार आणल्यावर आणलं असतं की अभ्यासपूर्ण कुठले तरी प्रश्न विचारून त्यांना कोंडीत पकडायचा प्रयत्न केला असता तर आम्ही पण दाद दिली असती की येस, आमच्या राज्यात विरोधी पक्ष पण तेवढाच ताकदीचा आहे. पण ते तर वैचारिकच विरोध नाही आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे तर फक्त शिव्याशापच आहेत. याने राज्याची प्रगती होणार आहे का असं वाटतंय तुम्हाला? त्यामुळे जनतेनेच आता हे विचार करणं गरजेचं आहे. खोक्यांचा जेव्हा तुम्ही आरोप करता ना, तेव्हा इनडायरेक्टली या राज्यातले नेते भ्रष्टाचारी आहेत हे तुम्ही स्वतःच बोंबलून सांगताय. मग तेव्हा आम्ही पण तुम्हाला प्रश्न विचारू शकतोच की. दुसऱ्या तुमच्या सहकार्याला गद्दारी दगा देण्यासाठी तुम्हाला पण कोणीतरी काहीतरी दिलेलं असू शकतं. हे प्रश्न विचारणं आणि त्याची वेळ येणं याच्यासारखं दुर्दैव आणि लाजिरवाणी गोष्ट खरं का सामान्य माणसाच्या दृष्टीने कुठलीच नाही. हे प्रश्न विचारताना मला आनंद नाही होत आहे. ज्या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम मी बघितलं आहे ना माझ्या शाळेच्या काळात 20-30 वर्षापूर्वी,
त्याची जी अधोगती चालू आहे ना, ते बघून जे गलिच्छ वातावरण निर्माण तुम्ही करताय, जी निगेटिव्हिटी आणताय, त्यामुळे उद्वेगाने हे प्रश्न विचारावेसे वाटतात. खरं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आपणच आपल्या राज्याची बदनामी करतोय हे तुम्हाला समजत का नाही आहे तेच कळत नाही आहे. पण कृपा करून आता तरी त्या लाथाळ्या थांबवा आणि समन्वय करून या राज्याची प्रगती कशी होईल याच्याकडे लक्ष द्या. मी पहिल्याही आरक्षणाच्या मुद्द्याच्या वेळी म्हणलेलंच होतं की आरक्षण हे 5-10% झालं, उरलेलं 90% काय आहे उपाययोजना, तर ते म्हणजे उद्योजक इथं येणं, त्याच्यासाठी एक चांगलं वातावरण निर्माण करा कृपा करून. म्हणून हा प्रपंच आहे की आता तरी याची प्रश्नाची उत्तरं सामान्य माणसांनी या नेत्यांकडे मागणं गरजेचं आहे. आपला हक्क जसा आहे तसा आपला अधिकार, आपलं कर्तव्य हे सगळंच बजावणं आता कुठेतरी गरज झालेली आहे सामान्य माणसाची. आणि कृपा करून गंभीरपणे या समस्येकडे आपण बघूयात. इथं राजकारण नको आणायला. आता खूप झाले राजकारण करून. 5 वर्ष आपण 50 वर्ष मागं गेलेलो आहोत. आता परत नव्याने सुरुवात करायची आहे. त्यामुळे जुनं सगळं सर्व पक्षांनी मागं सोडा आणि चांगल्या कृतींनी, चांगल्या योजनांनी परत आपल्या या महाराष्ट्राला परत सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूयात. मग ते आंदोलनकर्ते असू देत तर त्यांचेही प्रश्न महत्त्वाचे आहेत, तर तेही कुठेतरी चांगल्या पद्धतीने सोडवा. आंदोलनकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की कृपा करून शिवीगाळ टाळा. तुम्हाला बाहेरचे उद्योजक बघतायत, त्यावेळेला अशी जाळपोळ आणि दंगली करणारे किंवा असे संपकाळात आपल्याच उद्योजकांवर किंवा आपल्याच उद्योगांवर याचा परिणाम होणार नाही का हा विचार ते नक्की करतील. म्हणून आपल्या समस्या आपण योग्य प्रकारे समाजासमोर मांडूयात आणि खरोखरच परत एक चांगलं सुसंस्कृत राज्य तयार करूयात. यासाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. विचार तुम्हाला आवडले असतील, तुमच्या काही सूचना असतील तर जरूर कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि हा संवाद कट्टा आहे, राजकीय व्यासपीठ नाही. त्यामुळे कृपा करून कुठल्याही प्रश्नाचं आता राजकारण करणं आपण बंद करूयात आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी जागरूक राहून, सतर्क राहून, चांगल्या मनाने प्रयत्न करूयात. हीच एक विनंती आहे. नमस्कार.